सत्तेच्या नशेत मतदारांना आमिष दाखवणाऱ्यांना आता धडा शिकवा. हंडरगुळीच्या सभेत आमदार अमित देशमुखांचा महायुतीवर हल्लाबोल. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचं एकमेव धोरण राहिलंय. या निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्यानं सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना विविध आमिष दाखवली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र उदगीरच्या स्वाभिमानी जनतेनं अशा आमिषांना बळी न पडता सत्तेची नशा चढलेल्या या लोकप्रतिनिधींना धडा शिकवावा असं आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केलं आहे. लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 निमित्तानं बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेच्या प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी हंडरगुळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, लातूर जिल्हा परिषद सदस्य आणि उदगीर पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार मुक्त, लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन आणण्यासाठी या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं सामान्य माणसात वावरणारे, त्यांच्या हकेला धावून जाणारे स्थानिकचे उमेदवार दिले आहेत. या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावे असं आवाहन आज सायंकाळी हंडरगुळी इथं आयोजित सभेत बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केलं आहे. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचं धोरण आहे. त्यामुळे या निवडणुकीतही सत्ताधाऱ्यांकडून नेहमीप्रमाणे मतदारांना आमिष दाखवलं जात असल्याच्या तक्रारी उदगीर तालुक्यातून येत आहे. असं आमिष दाखवणाऱ्या सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्याची हीच खरी वेळ असल्याचंही याप्रसंगी सांगितलंय. लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि आदरणीय विलासराव देशमुख यांनी या जिल्ह्याचा लौकिक फक्त देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोहोचवला आहे. तो लौकिक आपणाला टिकवून ठेवायचा आहे. भाजपच्या राजवटीत खंडित झालेली विकास प्रक्रिया पुन्हा गतिमान करायची आहे. त्यासाठी वाढवणा लोहारा गटातील मतदारांबरोबरच उदगीर तालुका आणि संपूर्ण जिल्ह्यातील मतदारांनी या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान करावे असं आवाहन शेवटी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केलं आहे. यावेळी बोलताना प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारनं मागील 10 वर्षात राबवलेल्या चुकीच्या धोरणांचा पाढा वाचला आणि यामुळे राज्याचे व देशाचे होत असलेले नुकसान, जातीजातीत वाढत असलेली द्वेषभावना, महापुरुषांचा होणारा अवमान यांसह अनेक बाबी अधोरेखित करत यातून आपल्याला बाहेर पडायचे असल्यास सध्याच्या परिस्थितीत बदल घडवून आणावा लागेल आणि त्यासाठी आपल्याकडे या निवडणुकीच्या माध्यमातून आलेली सुवर्ण संधी असून आपण मतदारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि या भूलथापा देणाऱ्या व सत्तेची नशा चढलेल्या भाजपची कायमची नशा उतरवावी आणि भाजपला त्यांची जागा दाखवावी असं आवाहन करत काँग्रेस आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे अशी विनंती मतदारांना केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.